रेकॉर्डिंग चालू आहे. ओके. तर ह्या ठिकाणी बघा, सगळ्यांचे मला मेसेज येत होते की तुम्ही एक्झॅक्टली बॉटम कसं काय पकडला. हा जो बॉटम आहे तो तुम्ही कसं काय फाइंड केला, कसं काय शेअर केला, तिथूनच ट्रेड दिला आणि तिथूनच कंटिन्यू मार्केटने युटर्न कसं काय घेतला. तर सिंपल आहे. आपण त्या दिवशी बघितलं, आपण हे पूर्ण बघत होतो ड्रॉइंग वगैरे करून आपण मार्केटला 15 मिनिटाच्या चार्टवरती ओंडाच्या जे बेसिक आहे तिथूनच मी स्टार्ट करतोय परत एकदा. तर टॉप पासून जेव्हा तुम्ही बघता इथून जो मार्केटने टॉप लावलेला आहे तो पण जर नीट बघितला तर पूर्ण आपल्या कॅल्क्युलेटेड मध्ये आहे. म्हणजे तुम्ही जर याची रेंज काढली तर पिन पॉईंट तुम्हाला ही 50% ची रेंज बघायला भेटेल. आणि जिथून पण आता सेलिंग आलेली आहे टॉप पासून इथून त्याची जर तुम्ही रेंज काढली इंडिकेटर मध्ये जाऊन तर तुम्हाला पिन पॉईंट लेवल बघायला भेटणार आहेत. एक एक लेवल मध्ये डिलीट करतो. म्यूट करा थोडस, म्हणजे माझा आवाज येईल सगळ्यांना. सर तुम्ही चालू करायच्या अगोदर एक बोलू का? हो बोला. सर थोडंसं म्हणजे पहिल्यापासून थोडंसं एक्सप्लेन करता का? हो पहिल्यापासूनच करतो. तुम्ही ओके कधी जॉईन थँक्यू. केलेलं आहे? तुम्ही कधी जॉईन केलेलं आहे? याच्या आधी केलं होतं का? हो सर केलेलं आहे. ऍक्च्युअली आता काल तुमची वाट पाहिली बट काल मीटिंग नाही झाली. हा. तुमचं नाव? ज्ञानेश्वर शिंदे सर. बरं बरं ओके 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 करू, पहिल्यापासून स्टार्ट करू, काही प्रॉब्लेम नाही. ओके थँक्यू. तर हे बघा 15 मिनिटाचा चार्ट आहे हा. होंडा चार्ट घेतलाय आपण आणि आपण काय करतो, जिथून पण मार्केटने सेलिंग केलेली आहे त्याची रेंज काढतो आणि बघतो मार्केट किती सेलिंगला गेलेले. त्याच्यानंतर जिथून बाईंग आलेली आहे तिथून बघतो मार्केट किती अपसाईड जाऊ शकतो. तर समजा आपण जर अपसाईडची रेंज काढली आणि अपसाईडला जर रेंज इनकम्प्लीट असेल म्हणजे गोल्डची आपण अपसाईडची रेंज काढली आणि गोल्डने इथून रॅली द्यायला सुरुवात केलेली आहे. 50%च्या वरती जर कॅन्डल क्लोज असतील आणि तिथून खाली जर मार्केट आलं तर आपण समजतो हे इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे. किंवा सेम हेच जर मार्केट 75%च्या वरती जर कॅन्डल क्लोज केल्या ह्या टोटल रेंजच्या 75%च्या वरती आणि तिथून जर खाली आलं तर आपण म्हणतोय इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे. म्हणजे तुम्ही एक गोष्ट डोक्यात ठेवा, कधीही ही 75%ची लेवल असेल, 50%ची लेवल असेल, 25%ची लेवल असेल, म्हणजे हे जर 100%ची रेंज आहे आणि त्याचे आपण 4 भाग केले 1, 2, 3, 4 तर तुम्हाला प्रत्येक भाग 25-25 चा दिसेल आणि 25-25 जर तुम्ही बेरीज केली तर टोटल किती येईल 100. तर अशी ही 100%ची म्हणजे 100% रेंज आहे आणि त्याचे आपण भाग पाडून घेतो 75, 50, 25 असं. आणि जिथं पण इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल गोल्ड वरती क्लोज करून जर खाली येत असेल किंवा गॅप ठेवून, गॅप कसं ठेवत असेल समजा 75 आणि 50च्या मध्येच इथूनच कुठून तरी युटर्न घेतलाय मधूनच, तरी पण तो इनकम्प्लीट स्ट्रक्चर आपण मानतो. तसंच आता ह्या ठिकाणी बघा जो पण टॉप लावलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा मी काय करतो, ही जी सेलिंग दिसते तुम्हाला इथून ह्याची रेंज काढतो. 22 जुलै 8:45 ची कॅन्डल आहे. 8:45 डाऊन. ओके. जसं तुम्ही या कॅन्डलची रेंज काढता तसं तुम्हाला एक गोष्ट डोक्यात येत असेल की गोल्डने पिन पॉइंट सपोर्ट बघा कुठून घेतलाय. सपोर्ट बरोबर आपल्या रेंज पासून घेतलाय तिथून अप साईडला चाललंय, म्हणजे डाऊन साईडला कुठलं स्ट्रक्चर कम्प्लीट नाहीये. अशा वेळेस आपण काय करतो, अप साईडची रेंज काढतो, कारण आपल्याला बघायचं की गोल्ड किती वरती जाऊ शकतो. मग आपण जी पण बॉटमची कॅन्डल असेल, आता ह्या कंडिशन मध्ये ही तुम्हाला एकदम बॉटमची कॅन्डल दिसते, एकदम लोची कॅन्डल जिने एकदम लोअर लो केला असेल ती कॅन्डल. त्याचं टायमिंग किती आहे, 22 जुलैची 18:15 कॅन्डल आहे. इंडिकेटरच्या सेटिंग मध्ये गेलो आपण 18:15 करून अप साईड सिलेक्ट केले, कारण मला बघायचं अप साईडला किती जाणार आहे गोल्ड. आणि जेव्हा पण अप साईडला आपण ड्रॉ करतो तेव्हा आपण पहिल्यांदा आपल्या लो पासून ते इथपर्यंत स्ट्रक्चर ड्रॉ करतो. जे पण तुम्हाला निळा बॉक्स दिसतोय छोटावरती त्याच्या बॉटम पर्यंत आपण ड्रॉ करतो अपसाईड साठी. पण समजा अप साईडला मार्केटने ब्रेक केला असेल तर आपण काय करतो, ह्याच रेंजचं डबल स्ट्रक्चर घेतो. इथे जर तुम्ही डबल स्ट्रक्चर बघितलं तर पिन पॉईंट तुम्हाला अप साईडला गोल्डने स्ट्रक्चर कम्प्लीट केलेलं दिसेल. आता हे जर तुम्ही 3 मिनिटावरती आलात तर तुम्हाला 3 मिनिटावरती समजेल पूर्ण.
हे बघा, सेम रेंज आपण 3 मिनिटावरती इकडे पण बघतोय. हे बघा, झूम करून थोडस बघूत आपण. गोल्डने काय केले ते बघू. एकदम बॉटम पासून नीट बघा, 75% लेवल ब्रेक केलेली आहे. इथे या ठिकाणी 75% लेवल ब्रेक केली आणि पिन पॉईंट 90% पासून खाली आले. पण जर खाली येत असेल तर ते किती खाली येणार आहे? हाच बॉक्स उचलून जर आपण वरून ठेवला बॉडी पासून, तर पिन पॉईंट या ठिकाणी डबल बॉटम बनून वरती चालले. तर अशा वेळेस आपण काय करतो, सेम हाच बॉक्स घेऊन बॉटम पासून हा बॉक्स मार्क करतो खालून. हाच बॉक्स उचलायचा आणि खालून ठेवायचा. जेव्हा तुम्ही हा बॉक्स घेऊन खालून ठेवणार आहात, तसं तुम्हाला पिन पॉईंट वरती हे 75% लेवल बघायला भेटेल ह्या बॉक्सच्या. किंवा समजा तुम्हाला जर असं वाटत असेल की डाऊन साईडला स्ट्रक्चर पेंडिंग आहे, तर तुम्ही त्या त्या प्रकारचं बघू शकता. पण ते ऍडव्हान्स लेवलला मी पुढे सांगेल. आता हे बेसिक सांगतोय. हे बघा या ठिकाणी तोच बॉक्स आहे. आता इंडिकेटर जर मी ऑफ केलं, तर जिथून गोल्ड पडलंय ते जर तुम्ही बघितलं, हे बघा जिथून गोल्ड पडलं आहे, तर डाऊन साईडला तुम्हाला कॅन्डल क्लोज दिसत आहे 50%च्या खाली, जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं. हे बघा इथं. आणि हा टॉपचा सेलिंगचा ट्रेड पण मी टेलिग्रामला शेअर केला असेल, तर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला दिसेल. मी काय सांगितलं, जेव्हा पण खाली 50%च्या खाली कॅन्डल क्लोज असतील, तर ते आपण इनकम्प्लीट स्ट्रक्चर म्हणतो. तर आपण हा बॉक्स घेऊन जर खालून बॉडी पासून लावला असा, तर तुम्हाला पिन पॉईंट वरती 50%ला सेलिंगचा ट्रेड बघायला भेटेल. या ठिकाणी तुमचा एसएल मॅक्सिमम किती असेल? मॅक्सिमम एसएल तुमचा असेल $6 ते $7. तुमचं टार्गेट डायरेक्टली असेल की जी पण पेंडिंग मुवमेंट आहे तोच बॉक्स घ्यायचा. म्हणजे जो बॉक्स आपण यूज करतोय आता 50%चा, तोच बॉक्स जर तुम्ही वरून लावला कॅन्डल पासून, या ठिकाणी बघा वरती, इथून जर लावला तर तुमचं टार्गेट काय असणार आहे? एकतर ह्या लेवलच्या खाली असेल, किंवा हा जो पण आपण बॉक्स आहे त्याच्या 75% पर्यंत असेल. त्याच्या पण खाली गेलं तर मग 100% बॉक्स असेल असं. म्हणजे वरच्या साईडला आता कुठली पेंडिंग मुवमेंट नाहीये. कारण जर तुम्ही नीट बघितलं तर खाली गोल्डने 50%च्या खाली कॅन्डल क्लोज केल्या होत्या. तिथून युटर्न घेतला. युटर्न घेतल्याच्या नंतर जो पण आपण बॉक्स ड्रॉ केला होता त्याच्या 50% पासून पिन पॉईंट सेलिंग येते. अशा वेळेस काय करतो आपण, नवीन रेंज घेतो. ही आपण रेंज समजा डिलीट केली आणि जिथून पण सेलिंग येत आहे, हा पण टॉप लावलेला आहे, तिथून ती कॅन्डल सिलेक्ट करून आपण सेलिंगची रेंज काढूया. त्याचं टायमिंग काय आहे? 21:15. 21:15 डाऊन साईड, एंटर केल्याच्या नंतर तुम्हाला एक रेंज बघायला भेटेल. हे बघा, आता मागाशी मी तुम्हाला काय सांगितलं, आपण अप साईडला जसं निळ्या बॉक्स पर्यंत ड्रॉ करतो, निळ्या बॉक्सच्या बॉटम पर्यंत, आणि निळ्या बॉक्सला जर ब्रेक केला असेल तर आपण डबल स्ट्रक्चर घेतो. तसंच जर मार्केट कंटिन्यू येत असेल तर ही जी रेड लाईन दिसते तुम्हाला, आपण तिथपर्यंत बॉक्स ड्रॉ करतो. पण जर रेड लाईनला ब्रेक केल्या असेल तर आपण डबल स्ट्रक्चर घेतो. पण जर त्याच्या आधी गोल्डने एक व्हॅलिड पुल बॅक घेतला असेल 75-50 पासून, तर मग आपण बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करू, आपल्या टॉप पासून ते रेड लाईन पर्यंत एक बॉक्स ड्रॉ करू. इंडिकेटर मी समजा ऑफ करतो आणि सेम बघतो की गोल्डने कुठून युटर्न घेतलाय. हे बघा या ठिकाणी. आता मी मागाशी पण काय सांगितलं की जर गोल्डने मधूनच युटर्न घेतला असेल, या ठिकाणी बघा, मधूनच युटर्न घेतला असेल. आता हे तर 62% आहे, पण समजा मधून युटर्न घेतलाय तर आपण तोच बॉक्स वापरला. हा जो बॉक्स आहे तो वापरून जर इथे ठेवला बॉडी पासून, तर पिन पॉईंट वरती तुम्हाला 50%ला एक सेलिंगचा ट्रेड बघायला भेटतो. हे बघा इथे मी मागाशी पण तुम्हाला सांगितलं. आणि इथून तुम्ही शार्प सेलिंग करू शकता. तुमचं टार्गेट काय असणार आहे? टोटल रेंजच्या 75%, 90% आणि 100%. जसं जसं ब्रेक करत जातात, हे तुम्ही 3 मिनिटावरती पण बघू शकता. जसं जसं एक एक लेवल ब्रेक करत जर मार्केट जात असेल तर तुम्ही त्याला ट्रॅक करून तुमचं टार्गेट त्यानुसार ठेवू शकता. आणि जरी तुम्हाला टार्गेट काही करता येत नाही किंवा तुम्हाला कळत नाही किती घ्यावं, तर जशी तुमची एंट्री होतीये डायरेक्टली तुम्हाला किती पिप्स भेटते ते बघा, 250 पिप्स. म्हणजे एका ट्रेड मध्ये जर 250 पिप्स भेटत असतील तर जास्त पण विचार करण्यात किंवा जास्त मोठी अपेक्षा ठेवण्यात पण काय हे नाहीये.
जिथून गोल्ड पडतंय तिथून जर आपण हा बॉक्स ठेवला या ठिकाणी, तर तुम्हाला दिसेल की पिन पॉइंट ह्या बॉक्सच्या 75% पर्यंत मार्केट आलेले आहे इथपर्यंत. 3 मिनिटावरती तुम्ही बघू शकता, हे बघा इथे. इथून परत मग तुम्ही बाईंगचा एक ट्रेड घेऊ शकता. दिला पण असेल मी, तुम्ही जर बघितलं तर कळेल तुम्हाला. या ठिकाणी प्रॉपर कॅन्डल सस्टेन झाल्या, त्याच्यानंतर तुम्ही बाईंगचा ट्रेड केला. तुमचं टार्गेट काय असणार आहे? सेम हाच बॉक्स उचलायचा आहे. हा बॉक्स उचलायचा आहे, खालून वीक पासून लावायचा आहे. हे बघा 50% ला पिन पॉईंट टार्गेट आहे. जर मी हा बॉक्स साईडला केला तर तुम्हाला दिसेल एकदम पिन पॉईंट टार्गेट आहे. तिथून परत प्रॉपर सेलिंगचा प्लॅन करू शकता तुम्ही. हे बघा, दिसतंय सगळ्यांना? काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता मध्ये मध्ये. अनम्यूट करून विचारा काय डाऊट असतील तर तुमचे, की सर आम्हाला हे कळत सर नाहीये किंवा इंडिकेटर मी घेतलंय पण. ओके, विचारा. सर एक बोलू का? हो, बोला. तो बॉक्स जो लावताय तो वरच्या साईडनं लावताना बॉडी पासून लावायचा आणि खालच्या साईडने वीक पासून लावायचा का? एक गोष्ट सांगतो, हा समजा हा बॉक्स आहे असा, ओके. हा. मी टोटल सांगतो तुम्हाला. समजा हा एकदम मोठा आपण बॉक्स घेतलेला आहे. बाईंगच्या साईडला आपण काय करतो, हा बॉक्स घेतो निळ्या बॉक्स पर्यंत, इथून इथपर्यंत, आणि ह्याच्यावरती एक निळा बॉक्स असतो असा. त्या निळ्या बॉक्सच्या बॉटम पर्यंत आपण हा बॉक्स ड्रॉ करतो बाईंग साठी, ओके. हा निळा बॉक्स आहे. हेच बघा ना, इथेच दाखवतो तुम्हाला मी, या ठिकाणीच दाखवतो. समजा हा जो बॉटम दिसतोय तुम्हाला, तर इथूनच दाखवतो मी. मला बाईंगची रेंज काढायची आहे, थोडस झूम करतो. तर कॅन्डलचं टायमिंग काय, 23 जुलै 7:30 ची कॅन्डल आहे. 23 जुलै 7:30. एकदा तुम्ही कन्सेप्ट जर तुम्हाला क्लिअर झाली की तुम्ही मग स्वतः अनालिसिस करून सगळं करू शकता. अजिबात इकडं तिकडं कुठं तुम्हाला जायची पण गरज नाही. हे बघा, आता ही बाईंगची मी रेंज काढली आहे, तर मला रेंज कुठली भेटली आहे? एकदम टॉपची, इथपर्यंत, या बॉक्सच्या बॉटम पर्यंत. मग मी ड्रॉ कुठपर्यंत करणार? मी करणार कॅन्डलच्या लो पासून ते टॉप पर्यंत, इथपर्यंत. आणि जर ह्या लेवलला जर मार्केटने ब्रेक केलेलं असेल तर मग मी डबल रेंज घेणार. सेम हाच बॉक्स मी घेणार आणि डबल रेंज अशी ड्रॉ करणार. मग माझ्यासाठी 75%ची लेवल असेल ही टोटल रेंजच्या. जर तुम्ही टोटल रेंज बघितली तर टोटल रेंजच्या 75% रेजिस्टन्स माझ्यासाठी इथं असेल. असं असं म्हणजे तुम्ही अप साईडला करू शकता. आणि तुम्ही जे मागाशी म्हटलात की वीक पासून कधी आणि बॉडी पासून कधी, ते एकदम सिंपल आहे. हे बघा, हीच आपण बाईंगची रेंज घेतली आहे आणि गोल्डने समजायचं. हा, एकच मिनिट थांबा. ही आपण बाईंगची रेंज घेतलेली आहे आणि आपण इथून इथपर्यंत ड्रॉ करतो. पण त्याच्यावरती जर मार्केटने याला ब्रेकआउट केलेला असेल या बॉक्सला, तर डबल रेंज घेतो. पण आता ह्या कंडिशन मध्ये डबल रेंज घेतोय का आपण? नाही, कारण अजून ब्रेकआउटच केले नाहीये. तर अशा कंडिशन मध्ये जर तुम्ही नीट बघितलं, समजा मी ह्या बॉक्सच्या 50% एक बॉक्स घेतला असा असा, आणि जेव्हा पण ह्या कॅन्डल जे दिसते ते तुम्हाला, ह्या कॅन्डल जर वरती गेल्या इथपर्यंत आणि टोटल रेंजच्या 50%ला जर ब्रेकआउट केलेला असेल आणि जर खाली आलं गोल्ड, तर आपण काय करतो, इनकम्प्लीट स्ट्रक्चरच्या वेळेस बॉडी पासून मार्क करतो बॉक्स, आणि जिथं कम्प्लीट स्ट्रक्चर असतं तिथं वीक पासून करतो. एवढं सोपं आहे. म्हणजे जर तुम्ही साईडला घेऊन जर मी तुम्हाला सांगितलं असं, समजा गोल्ड इथून खाली सेलिंगला येत आहे, 50%च्या खाली क्लोज असेल, इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल, वरती जात असेल, तर आपण ह्या रेंजच्या 50%चा जो पण बॉक्स असेल तो खालून बॉडी पासून लावणार आहोत. जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला दिसेल इथे या ठिकाणी बॉडी पासून आपण मार्क करणार आहोत. पण हे जर कम्प्लेक्स स्ट्रक्चर असेल, हे जर कम्प्लेक्स स्ट्रक्चर असेल म्हणजे प्रॉपर गोल्डने जर 75% म्हणा किंवा 50% म्हणा किंवा 25% असं प्रॉपर जर सपोर्ट घेतला असेल, म्हणजे हेच गोल्ड जर इथून पडत असेल आणि प्रॉपर 75% पासून जर सपोर्ट घेतलाय आपल्या रेंजच्या, तर आपण मग प्रॉपर बाईंगचा प्लॅन जो आहे तो वीक पासून करणार आहे. खालून आपण वीक पर्यंत पासून, म्हणजे हे तुम्हाला असं प्रॅक्टिस केल्यावरती कळेल. आता फक्त मी तुम्हाला कंडिशन सांगतोय. हे बघा, जसं जसं
मी लाईव्ह मार्केटमध्ये येते तुम्हाला सांगतो तसं तुम्हाला कळेल. हे डिलीट करतो पूर्ण. हे बघा. ओके. हे पण करतो. एक मिनिट. हा. तर आपण इथपर्यंत आलो होतो मगाशी. आपण इथून इथपर्यंत रेंज काढली होती प्रॉपर. इथून गोल्ड वरती चाललो होतो 75% पासून. तर आता हे माझ्यासाठी कम्प्लीट स्ट्रक्चर आहे खालचं. तर अशा वेळेस मी काय करतो, जेव्हा मला अपसाईडचं स्ट्रक्चर बघायचंय तेव्हा मी खालची डायरेक्टली कॅन्डल घेतो आणि त्याचं जी पण रेंज असेल ती काढतो. जसं की ह्या ठिकाणी बघा मी काढली. ही रेंज मी काढली इथून आणि मला इथून बघायचंय की गोल्ड किती वरती जाऊ शकतो. मग त्याच्यासाठी मी सिंपल माझ्या बॉटम पासून ते टॉप पर्यंत इथून इथपर्यंत मी बॉक्स ड्रॉ केला. समजा मी इंडिकेटर ऑफ केलं. इथून परत मी एकदम मोठी रेंज आहे त्याच्यामुळे मी इथून इथपर्यंत अजून एक बॉक्स घेतला 50%चा. हे बघा प्रॉपर इथून इथपर्यंत. आणि जर तुम्ही नीट प्रॉपर ह्याचा 50%चा रेजिस्टन्स घेतला आणि इथून सेलिंग दिली. हेच जर गोल्डला वरती जायचं असतं तर त्यांनी काय केलं असतं, की जी पण बॉक्सच्या वरती कॅन्डल क्लोज केली असती आणि जशी याच्यावरती कॅन्डल क्लोज केली असती तसा मी हाच 50%चा बॉक्स घेतला असता, हा खालचा उचलला असता आणि जिथून गोल्ड पडते त्याच्यावरून बॉडी पासून लावला असता. इथून बॉडी पासून लावला असता आणि माझं टार्गेट असतं खाली 50% हे. इथून मी बरोबर बाईंगचा प्लॅन केला असता अप साईडला. म्हणजे जिथं इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल त्या ठिकाणी मार्केट समजतंय. डाऊट आहेत का अजून कोणाला काही किंवा समजत नाहीये? डाऊट असतील तर कारण एका सेटअप वरतीच काम करा तुम्ही. रोज म्हणजे अक्षरशः असं झालंय की रोज काहीतरी नवीन बघायचे, व्हिडिओ बघायचे, त्याच्या सेटअप वरती काम करायचं. पण जे प्रॉपर गोल्ड मध्ये वर्क करतात ना सेटअप त्याच्यावरती काम केलं पाहिजे. तुम्हाला जर समजत नसेल तर अजून एकदा सांगतो, फक्त अनम्यूट करून समजतंय का? हॅलो सर. हो बोला. तर आपण बाईंगची रेंज जर ड्रॉ केलो तर समजा बाईंगची रेंज एका बॉटम पासून ड्रॉ केली आपण, पण तो वरती 50%च्या अगोदर पासूनच खाली पडला आणि जो बाईंगची रेंज जिथून ड्रॉ केली ना त्याला पण ब्रेक करून खाली गेला. मग तो बॉक्स 100% रेंज कम्प्लीट नाही ना केला तो. कुठून खाली पडला तर? आता हे समोरच एक्झाम्पल आहे की हा बॉटम आपण जे ते काय हॅमर सारखं नाही का बनवलेली विक, त्याची रेंज काढली समजा बायसाठी. आपण ते वरती ओके. गेलं आणि त्याच्या पण लोला खाली इकडे आता इकडे मोठी रेड कॅन्डल न ब्रेक केलं तर आपण ती रेंज म्हणजे काय करायचं त्याला, करायचं नाही ना काही. एक गोष्ट हेच म्हणताय ना तुम्ही इथून खाली पडलेलं, हे मार्केट म्हणताय ना हा इथून हा खाली पडले, नाही नाही, बरोबर ना? आपण कुठली रेंज कुठली काढली हे जे तुम्ही एक्झॅक्ट ड्रॉ केलंय बघा बाईसाठी. इथून हे इथून वाले, राईट आपण राईट. रेंज हा काढली. हा. आणि आता इथं काय झालं कंडिशन मध्ये, इकडं आता ब्रेक झालेले ते मोठं रेड कॅन्डल नाही का बाजूची, त्या ब्रेकला ब्रेक केली बघा त्याच्या लोला पण. ह्याला म्हणताय का? हा राईट. हा 12.5ची कॅन्डल म्हणताय का? हो 12.5. आता ह्या कंडिशनला बॉक्स म्हणजे काय धरायचं आपण, काय समजायचं ते? हा मग सिंपल आहे ना. जेव्हा तुम्ही बाईंग साईडची रेंज काढली आहे इथे इनकम्प्लीट स्ट्रक्चर कुठे दिसतंय का? प्रॉपर गोल्डने कशाचा रेजिस्टन्स घेतलाय त्याच्या 50%चा. हा नाही रेजिस्टन्स जर हे घेतला नसला तर आपण काही कंडिशन वरती काम करतो. बॉक्स खाली आला असता, कॅन्डल खाली आल्या असत्या आणि हा जो पण 50%चा बॉक्स आहे त्याच्या 50%ला सपोर्ट देऊन दोन कंडिशन वरती काम करतोय. तर मी बॉडी पासून मार्क करतो आणि त्याच्यानंतर मी 50 पर्यंत रिट्रेसमेंट बघतो. या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता. हे बघा कॅन्डल समजा ह्याच्यावरती असे क्लोज आहेत, गोल्ड खाली आला असतं. जो पण हा पहिला बॉक्स आहे थोडं म्यूट करा म्हणजे बाकीच्यांना पण माझा आवाज येऊ द्या. म्यूट करा, याचा पण आवाज येतो. तर दोन कंडिशन वरती कसं काम करायचं आपल्याला. सर समजा
ह्याच्यावरती कॅन्डल क्लोज झाल्या असत्या तर ते इनकम्प्लीट स्ट्रक्चर झालं असतं आपल्यासाठी. बसले मग जेव्हा बाबा, आता गोल्ड काय खाली माहिती. आला असतं, थोडस म्यूट करा. सिद्धार्थ, माईक म्यूट करा, त्यांचे पण चालू आहे. थांबा म्यूट करतो. अय सिद्धार्थ, ओके. तर ह्या 2 कंडिशन वरती कायम काम करायचंय तुम्हाला आणि ह्या 2 खूप चांगल्या कंडिशन आहेत, सोप्या आहेत. मी त्या दिवशी पण मीटिंग मध्ये सांगितलं आणि आता पण सांगतोय. गोल्ड फक्त काय करायचंय, इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल तर खाली येऊ द्यायचंय. म्हणजे हे बघा साईडला पण सांगतो या ठिकाणी. हा बॉक्स आहे तुमचा. इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल, ह्याच्या खाली गोल्ड क्लोज झाले, वरती चाललंय, तर हा जो पण पहिला बॉक्स असेल त्याच्या 50% पर्यंत गोल्ड जाणार आणि तिथून सेलिंगला येणार. हो सर. आणि सेम सेम अजून एक आहे. हा जो 50% चा बॉक्स आहे टोटल रेंजचा, हा जर तुम्ही खालून बॉडी पासून लावला तर तो पण 50% चा तुमच्यासाठी एक रेजिस्टन्स असणार आहे असं. आणि हा टोटल रेंजचा 50% चा वरचा इथपर्यंत. म्हणजे 2 तुमच्यासाठी रेजिस्टन्स लेवल असणार आहे. एक तर गोल्ड इथून पडेल किंवा इथून, किंवा या 2 लेवल पासून पडणारच. जेव्हा मी लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला सांगत जाईल हळूहळू तेव्हा गोष्टी कळतील. आता पुढे आपण अजून बघणार आहोत ना, तिथं कंडिशन तयार झाली की मी तुम्हाला सांगेल. या ठिकाणी बघा, आपण ह्या ठिकाणी तेच केलंय. जर गोल्डला वरती जायचं असतं तर त्यांनी वरती इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवून मग ते खाली येऊन वरती गेलं असतं. पण जर नीट बघितलं तर इथं इनकम्प्लीट स्ट्रक्चर कुठंच नाहीये. प्रॉपर त्यांनी रेजिस्टन्स घेतलाय 50% चा आणि तिथून सेलिंग आले. आता सेलिंगला जर येत असेल तर आपण काय करायचंय, जिथून पण सेलिंग स्टार्ट झालीये टॉपची कॅन्डल पकडायची आहे. हे बघा, हे सगळं मी डिलीट केलं. ह्या कॅन्डल पासून सेलिंग आली, ह्याची मी रेंज घेणार आणि बघणार मार्केट किती खाली चाललंय. कॅन्डलचं टायमिंग काय आहे? या कॅन्डलचं टायमिंग आहे 23:08:45. 23:08:45. एकच मिनिट थांबा. 23:08:45 मी ड्रॉ करतो. डाऊन साइड. आता ही रेंज मला भेटली. ओके. जसं ही रेंज मला भेटली आहे, मी काय करणार आहे, पहिल्यांदा मी टॉप पासून ते रेड लाईन पर्यंत मार्क करणार. हे बघा, सेम तुम्ही 3 मिनिटावरती पण बघू शकता साइड बाय साइड. त्या दिवशी पण तुम्ही मीटिंगला जर जॉईन झालेत सारखं सारखं, जर तुम्हाला माहिती आहे आपण कसं काम करतोय, तर तुम्ही करू शकता. म्हणजे सर आपलं स्ट्रक्चरच्या बॉक्स मध्ये जर 100% जर बॉक्स कम्प्लीट झाला किंवा 50% कम्प्लीट होऊन जर तो रेंज ब्रेक करत असेल तर दुसरी लेवल काढण्यासाठी आपण तिच्या आजूबाजूचा कुठला तरी म्हणजे सेल साईडला असलं तर वरचा वीक आजूबाजूचा म्हणजे जवळपासचा वीक आपण धरून कंटिन्यू करू शकतो रेंज पुढे काढण्यासाठी. हे सांगतो या ठिकाणी. हे बघा, जर गोल्ड असं येत असेल खाली, समजा हे सेलिंगची रेंज आहे, तर आपण ह्या टॉप पासून बॉटम पर्यंत अशी रेंज काढणार आहोत. आणि सेम जर गोल्ड वरती जात असेल असं, ह्या ठिकाणी जर असं वरती जात असेल तर आपण बॉटम पासून टॉप पर्यंत रेंज काढणार आहोत आणि त्या रेंज मध्येच आपण काम करणार आहोत. मग समजा त्या रेंज मध्ये जर इनकम्प्लीट कुठं आपल्याला स्ट्रक्चर दिसलं तर आपण लगेच मग छोटा बॉक्स वापरायचा आणि रिट्रेसमेंटला लगेच सेलिंग किंवा बाईंग करायची. हेच बघा ना, इथे झूम करून मी दाखवतो. या जर बाईंग, एक मिनिट थांबा. हे जो पहिला बॉक्स असतो त्या पहिल्या बॉक्सच्या 50% पर्यंत येतं आणि तिथून वरती जातं. आणि सेम सेलिंगला पण तेच आहे. जर गोल्डने ह्या 50% खाली क्लोजिंग दिली, तुम्ही मायक्रो लेवलला पण करू शकता. कसं? हे बघा, जिथं मी सांगतोय ह्या 50% वरती खाली क्लोजिंग होऊन वरती जाणार, मग ते तसंच काय करू शकतं, ही जी मधली लेवल आहे तुमची इथली, तर ते जेव्हा सेलिंगला इथून येणार आहे ते मधल्या लेवलच्या खाली क्लोज करून वरती जाऊन जो छोटा बॉक्स आहे त्याच्या 50% पर्यंत परत जाऊन खाली येऊ शकतं. असं म्हणजे कंडिशन एकच आहे, फक्त तुम्हाला कोणत्या बॉक्सच्या खाली येऊन क्लोजिंग करते आणि वरती जाते ते बघायचंय. आणि जो पण वरचा बॉक्स असेल त्याला 50% मार्क करून तिथून प्रॉपर सेलिंगचा आणि बाईंगचा
प्लॅन करायचा आहे. हॅलो सर, एक मला विचारायचं होतं हम्म. की कधी कधी 12.5 किंवा 62.2 ला पण आज काहीतरी मार्केट जातं ना. 12.5 नाही समजलं मला. कधी कधी आता 12.5. तुम्ही एक कंडिशन दाखवलेली ती वाली, हम्म. ते वाले तुम्ही दोन 50च्या मध्ये. दोन कंडिशन वरतीच काम करायचे. इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल तर डायरेक्टली तुम्ही तिथून रेंज काढायची, बॉक्स आपला छोटा वापरायचा आणि प्रॉपर सेलिंगचा प्लॅन करायचा किंवा बाईंगचा प्लॅन करायचा. ओके ओके, थँक्यू जास्त सर. कन्फ्युज या ठिकाणी बघा, आपण ही सेलिंग बरोबर ना, 15 मिनिटाची सेलिंग रेंज आपण काढली आहे. दिसतंय सगळ्यांना? हॅलो. हा दिसतंय सर. हो सर दिसते. सर दिसतंय. हॅलो. ओके, तर हे बघा, आपण ही जी सेलिंगची रेंज काढली 15 मिनिटावरती, जर तुम्ही हीच रेंज इथं 3 मिनिटावरती शिफ्ट केली, आवाज ब्रेक होतो सर. टोटल रेंजच्या पण आवाज आवाज जास्त येत ब्रेक नाही. होतोय सर. आता येतोय येतच नाहीये. आवाज? आवाज नेमका टायमिंगलाच बंद होतोय. आता येतोय? हो हा येतोय. येतो. बर. ओके, सांगू आता? हो चालेल. सांगा. हो सर. ओके, हा, तर हे 15 मिनिटावरती आपण रेंज काढली आणि मी काय सांगितलं की पुल बॅक बघायचं आपल्याला. जर तुम्ही इथे नीट बघितलं तर इथे एकदम छोटा आपल्याला पुल बॅक दिसतोय. तुम्ही 15 मिनिटावरती पण बघू शकता, पण जर तुम्हाला ऍडव्हान्स गोष्टी करायच्या असतील तुम्ही 3 मिनिटावरती पण बघू शकता. हे बघा या ठिकाणी कुठे गेली ती रेंज, एकच मिनिट थांबा. आपण टॉप पासून इथपर्यंत एक बॉक्स ड्रॉ केला सेलिंगचा. सेम तुम्हाला 3 मिनिटावरती पण तोच बॉक्स दिसतोय या ठिकाणी. आता ह्या बॉक्सच्या मध्ये जेव्हा पण इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल, म्हणजे ह्या ठिकाणी बघा हे इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे, गोल्ड वरती चाललंय, ते कुठपर्यंत जाणार आहे मला कसं कळणार? कारण मला तर सेलिंग करायची आहे मार्केटमध्ये, कारण मी सेलिंगची रेंज काढली आहे टॉप पासून. इथून मी टॉप पासून सेलिंगची रेंज काढली, गोल्ड खाली खाली येते. जर हेच गोल्ड प्रॉपर म्हणजे ह्या ठिकाणी बघा प्रॉपर 75% पासून जर सपोर्ट घेऊन वरती जात असेल तर माझ्यासाठी मी बाईंगची रेंज फाइंड करेल, कारण गोल्डने प्रॉपर सपोर्ट घेतलाय 75%चा. हेच गोल्ड जर 50% पासून जर प्रॉपर अपसाइडला जात असेल तर मग मी बाईंगची रेंज काढेल. पण ह्या ठिकाणी जर तुम्ही नीट बघितलं तर गोल्डने इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवले ना, ते 75% पासून चालले ना ते 50% पासून, ते खाली आले, खाली येऊन ते वरती चालले. अशा वेळेस मी काय करणार आहे, माझ्या रेंजच्या हा छोटा बॉक्स मी घेणार आहे. हे बघा, हा जो बॉक्स घेतलाय मी, ह्या बॉक्सच्या छोटा बॉक्स मी घेणार 25%चा. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, मला इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल तर मी काय करणार आहे, जिथून पण पुल येत असेल मी बॉडी पासून खालून हा बॉक्स लावणार. दिसतंय या ठिकाणी जसं मी बॉडी पासून हा बॉक्स लावतोय तसं पिन पॉईंट मला 50% पासून सेलिंग बघायला भेटते. मग हा सेलिंगच्या ट्रेडला मी एंटर करणार. माझं टार्गेट काय असेल, ह्या टोटल रेंजच्या 75% लेवल, ही लेवल हे माझ्यासाठी टार्गेट असेल. मग इथून इथपर्यंत माझं टार्गेट बघा किती आहे, 140 पिप्स. एसएल किती असणार आहे माझा, एसएल असेल माझा 35 ते 40 पिप्सचा टार्गेट असेल, 140 पिप्स. आता हे जर मोठी रेंज आली तर तुम्ही मोठं टार्गेट घेऊ शकता. जसं मार्केटची कंडिशन आहे, जसं आपल्याला टार्गेट आपल्या इंडिकेटरने दिलेलं आहे तसं तुम्ही कॅच करू शकता. सेम तुम्हाला परत एकदा मी तेच सांगतो, हे बघा इथे
हाच बॉक्स मी घेतो परत एकदा 50% चा बॉक्स घेतो. खालून जसं तुम्ही बघताय साईडला हा बॉक्स ठेवतो मी. मला एक एक कंडिशन सांगतो. आता गोल्डने इथून सेलिंग का चालू केली पडायला, बरोबर? तर मी हा जो बॉक्स आहे तो घेऊन जर मी वरती ठेवला तर पिन पॉइंट कुठून सपोर्ट घेतलाय ते बघा मार्केटने. जसा हा बॉक्स कंप्लीट झाला तसं बाईंग बघा कुठून आली. म्हणजे खालचं इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे का खाली? नाहीये. नीट बघितलं तर तुम्हाला कळेल हे कम्प्लीट स्ट्रक्चर आहे. कम्प्लीट स्ट्रक्चर असेल तर मी काय करतो खालून बॉडी पासून मार्क करतो. जसं मी बॉडी पासून मार्क करत आहे आणि मला एक गोष्ट समजते की आहे याच्यामुळे मला असं वाटतं की गोल्ड खाली जाणार आहे. म्हणून मी हा बॉक्स घेऊन वीक पासून जेव्हा मार्क करतो तेव्हा पिन पॉइंट मला 50% ला एक सेलिंगचा ट्रेड भेटतो परत आणि सेलिंग बघ इथे आली. सेम जर हाच बॉक्स घेऊन तुम्ही जिथून सेलिंग येते तिथे जर ठेवला तर तुम्हाला एक गोष्ट परत लक्षात येते. हे बघा इथे तुमच्या गोष्ट लक्षात येते की ह्या सेलिंगच्या रेंजच्या 50%च्या खाली परत गोल्डने क्लोज केले आणि परत वरती जाऊन हा जो पण पहिला बॉक्स आहे त्याच्या 50% पासून पिन पॉईंट सेलिंग आली. जसं की मी तुम्हाला मागाशी सांगितलं इनकम्प्लीट स्ट्रक्चर शोधायचंय आणि आपल्या रिट्रेसमेंटला 50% ला पिन पॉईंट सेलिंग करायची. असं आणि बाईंगला पण सेमच आहे. काही प्रॉब्लेमच नाही याच्यात. फक्त एवढंच की तुम्हाला थोडी प्रॅक्टिस करावी लागेल. जसं की मी एक मला काही पण विचारा तुम्ही एक पॉईंट मी सगळं सांगू शकतो. केवढ्याही मार्केटमध्ये मी माझा बघायचा अंदाज वेगळा असू शकतो. तुमचा थोडासा अंदाज वेगळा असू शकतो असं. तर मला एक विचारायचं होतं की वीक जर असेल बॉक्सच्या बाहेर तर ती इनकम्प्लीट आहे का कम्प्लीट स्ट्रक्चर झालंय समजायचं? कम्प्लीट. आपल्याला बॉडी बाहेर पाहिजे बॉक्सच्या, वीक नाही. वीक बाहेर असेल तर ओके, आपण हे कम्प्लीट स्ट्रक्चर मानतो. फक्त बॉडी जर आपल्या बॉक्सच्या बाहेर असेल तर मग आपण इनकम्प्लीट स्ट्रक्चर म्हणू शकतो. ओके ओके. आता सेम हाच बॉक्स घेऊन जर तुम्ही जिथून पण सेलिंग येते हे बघा इथून सेलिंग येते हाच बॉक्स घेतलाय जिथून सेलिंग येते तिथे जर हा वीक पासून लावला तर खाली काय दिसते इनकम्प्लीट स्ट्रक्चर या ठिकाणी बघा इथं गॅप दिसतोय इथे गॅप दिसतोय. हा सर. हा गॅप दिसतोय गोल्ड वरती चाललंय तिथे कुठपर्यंत जाणार आहे मला कसं कळणार? सेम बॉक्स घेऊन जेव्हा मी खालून बॉडी पर्यंत लावेल पिन पॉइंट वरती 50% ला माझा सेलिंगचा ट्रेड ऍक्टिव्हेट होईल. इथे झालाय का ट्रेड ऍक्टिव्हेट? शार्प सेलिंग आली आहे. माझं टार्गेट काय असेल? हाच बॉक्स घेऊन परत मी वरून टॉप पासून लावेल. माझं टार्गेट असेल ह्या बॉक्सच्या 75% डायरेक्ट 100%. त्याच्या पण खाली कॅन्डल जर क्लोज झाले असतील तर मग खाली अजून मी माझं टार्गेट आहे ते एक्सटेंड करू शकतो. ह्याच बॉक्सचा मी क्लोन बनवून जर खाली ठेवला आणि बघितलं गोल्ड किती खाली जाणार आहे तर तुम्हाला पिन पॉईंट खालची लेवल बघायला भेटेल. समजतंय? थोडस तुम्हाला ऍडव्हान्स वाटत असेल किंवा असं पण वाटत असेल की हे काय डोक्याबाहेर चाललं असेल काही गोष्टी, पण जेव्हा तुम्ही ह्याच्यावरती प्रॉपर अभ्यास करताल ना त्यावेळेस मग तुम्ही तुमचं म्हणजे पूर्ण माइंड वेगळं होऊन जाईल आणि तुम्ही स्वतःचे ट्रेड स्वतः पण कॅच करू शकता. आणि तुम्हाला हे पण आता सांगतो की हा जो बॉटम आहे तो कसा कॅच केला आपण सेम हीच रेंज काढली होती. त्या रेंजच्या डबल स्ट्रक्चर ड्रॉ केलं होतं कारण तुम्ही नीट बघितलं तर ह्या रेड लाईनला ब्रेक केलंय मार्केटने. जेव्हा सेलिंग साईडच्या आपण रेंज काढतो आणि रेड लाईनला जर गोल्डने ब्रेक केला असेल तर आपण काय करतो टॉप पासून डबल रेंज ड्रॉ करतो बॉटम पर्यंत अशी अशी. जेव्हा तुम्ही डबल रेंज ड्रॉ करताय तेव्हा तुम्हाला एक गोष्ट डोक्यात येते की गोल्डने या ठिकाणी खाली पण छोटे छोटे गॅप ठेवलेत. नीट बघितलं ते कळेल की छोटे छोटे गॅप ठेवलेत. पूर्ण रेंज कम्प्लीट केली नाही आणि गोल्ड अप साईडला चालले. अप साईडला जात असेल तर आपण काय करतो सेम रेंजचा 25% 50% बॉक्स घेतो. जर मी हा बॉक्स घेतला आणि खालून जे दिसतंय तुम्हाला जर मी बॉडी पासून हा बॉक्स लावला हे बघा बॉडी पासून जर खालून बॉक्स लावला तर पिन पॉइंट वाला वरती 50% ला सेलिंगची रेंज बघायला भेटते आणि जिथून पण सेलिंग आलेली आहे हाच बॉक्स घेऊन जर मी वरती ठेवला तर पिन पॉइंट खाली मला बाईंगचा ट्रेड बघायला भेटते आणि हाच ट्रेड मी सकाळी शेअर केला होता. डबल बॉटम तयार झाले डायरेक्टली अप साईड. समजतंय का? हो सर. हेच बघा इथे
जिथून पण सेलिंग आलेली आहे हे बघा इथे 3 मिनिटावरती पण तुम्हाला पिन पॉईंट दिसेल या ठिकाणी इथे हे जर बघितलं तर खाली गॅप दिसतोय प्रॉपर गॅप आहे जो पण आपण बॉक्स ड्रॉ केलाय तर 3 मिनिटावरती गॅप दिसतोय मला गॅप असेल तर मी काय करतो हा बॉक्स घेऊन मी खालून बॉडी पासून लावतो आणि जेव्हा बॉडी पासून लावतोय तो गोल्डने वरती पण गॅप ठेवलाय वरती मला 50% इथं आला असतं तर मी सेलिंगचा प्लॅन केला असता पण तसं केलंय का गोल्डने नाही केलं त्यांनी प्रॉपर इथे गॅप ठेवलं आणि ते खाली येतंय तर खाली येत असेल तर मी काय करणार आहे हाच बॉक्स घेणार निवडून वरून लावणार इथली तर इथून एक बाईंगचा ट्रेड दिला होता मी सकाळी ही पेंडिंग मुवमेंट होती आता आपण लाईव्ह ह्याच्यात थोडस 15 मिनिटावरती आहे ना आता बाईंगची रेंज काढून बघू गोल्ड काय करतोय ते कुठपर्यंत चाललंय एकदम बॉटमची जर कॅन्डल पकडली 11-15 ची 24 तारीख 11-15 11-15 अपसाईड ह्याच्यात ना तुम्हाला कुठलं हे करायचंय रॉकेट सायन्स काहीच नाहीये अवघड थोडंच वाटत असेल पण प्रॅक्टिस केली तर खूप सोपं वाटेल फक्त तुम्हाला स्विंगचा हाय पकडायचा लो पकडायचा प्रॉपर रेंज काढायची आणि रेंज पण काय काढायची फक्त कॅन्डलचं डेट अँड टाइम टाकायचंय हे बघा इथून इथपर्यंत आपण ड्रॉ करतो पण ह्याच्यावरती जर गोल्ड गेला असेल गोल्ड तर आपण डबल स्ट्रक्चर घेतो चालेल का डबल स्ट्रक्चर कम्प्लीट आणि पिन पॉईंट इथून सेलिंग येते डबल स्ट्रक्चर कम्प्लीट थोडस म्यूट करा त्यांचे पण माईक ऑन आहे म्यूट करून टाकतो ओके ओके तर हे बघा डबल रेंज काढली आपण आणि मागाशी पण मी तुम्हाला काय सांगितलं आपण याचं 75% लेवल घ्यायची आहे 75%च्या इथं जर नीट बघितलं तर प्रॉपर सेलिंग आलेली इथून इथपर्यंत आणि हाच बॉक्स उचलून जर आपण बॉडी पासून ओके हे असं नाहीये 75%च्या इथपर्यंत प्रॉपर सेलिंग आली तिथून गोल्ड खाली चाललंय हे बघा 75% 3 मिनिटावरती बघा प्रॉपर तिथून खाली चाललंय मग तुम्ही जर खालची रेंज काढली आता हे गोल्ड खाली चाललंय तुम्हाला सेलिंगला बघायचे गोल्ड किती खाली जाऊ शकतं तुम्ही सेलिंगची रेंज काढली बाईंगची साईडला केली ही रेंज तुम्ही साईडला केली आणि जो पण टॉपची कॅन्डल आहे आता याचं टायमिंग काय आहे 24 जुलै 16 कॅन्डल आहे काय ह्याच्यात वेगळं काय करायचंय का फक्त टायमिंग टाकायचं आहे व्यवस्थित सगळं फक्त तुम्हाला कंडिशन वरती प्रॅक्टिस पाहिजे आणि जर तुम्ही टॉप पासून जर बघितलं टॉप पासून जर रेड लाईन पर्यंत तर तुम्हाला पिन पॉईंट इथं 50% सपोर्ट बघायला भेटेल एकदम नॉर्मल जर गॅप दिसतोय तुम्हाला पण 3 मिनिटावरती तुम्ही गेले तर तिथं सस्टेनेबल कॅन्डल तयार झाले डबल बॉटम टेबल बॉटम तयार केलेलं आहे इथे या ठिकाणी आणि जरी तुम्हाला गॅप दिसतोय तुम्हाला असं वाटलं की इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे तुम्ही काय केलं हाच बॉक्स घेतला इथून इथपर्यंत ड्रॉ केला आणि जर खालून हा बॉक्स बॉडी पासून जर तुम्ही मार्क केला तर तुम्ही समजा ह्या बॉक्सच्या 50% पासून सेलिंगला बसला तिथं या ठिकाणी बघा इथून सेलिंगला बसलाय तुम्ही इथून तुम्हाला किती कॅप्चर झालेत 80 पिप्स आता 80 पिप्स जर कॅप्चर झाले असेल तुमचा एसएल जर किती असेल 30-40चा तर ऑलरेडी तुमच्या खात्यात 80 पिप्स दिसत होते रनिंगला त्याच्यानंतर 30-40चा तुम्ही एसएल घेतला आणि समजा एसएल जरी दिला असेल तुम्ही या ठिकाणी कारण तुमचं टार्गेट कुठं होतं ह्या स्विंगच्या इथं खाली होतं टार्गेट समजा तुम्ही एसएल पण दिला तर आपण अपसाईडची रेंज काढू इथून जिथून गोल्ड वरती गेले तिथून अपसाईडची रेंज काढू आपण एकदम लोची कॅन्डल कोणती आहे 18-45 ची 18-45 अपसाईड ह्या ठिकाणी बघा आता तुम्हाला ह्या ठिकाणी इथून इथपर्यंत बॉक्स ड्रॉ केला तुम्ही तुम्हाला ट्रेड कसा शोधता येईल ते मी सांगतो हे बघा इथून इथपर्यंत बॉक्स ड्रॉ केला पिन पॉईंट सेलिंग बघा कुठून कुठपर्यंत आली आहे जसं मी तुम्हाला मागची सांगितलं होतं वरती जर गॅप असेल तर गोल्ड काय करतं खाली येतं जो पण हा बॉक्स आहे त्याच्या 50% पासून पिन पॉईंट बाईंग येते आली का बाईंग तुम्ही डायरेक्टली मोठे मोठे ट्रेंड कॅप्चर करता या ठिकाणी आणि सेम मी अजून एक कंडिशन सांगितली होती की जो पण हा बॉक्स आहे तो जर तुम्ही बॉडी पासून वरून लावलेला असेल इथून
तर त्या बॉक्सच्या 50% पासून तुम्ही परत पिन पॉईंट बाईंग करू शकता. या 2 कंडिशन तुम्हाला ड्रॉप करून ठेवायच्यात. वन साइड डायरेक्टली मुवमेंट आहे या ठिकाणी बघा. आणि हे लाईव्ह मार्केट मधलं सांगतो आपण, असं पण नाही कुठल्या तरी मागचा चार्ट काढलाय. डायरेक्टली इथून 75%, तिथून वरती गेले की डायरेक्ट 100%. 200 पिप्स डायरेक्टली कॅच होतात तिथे. तर एक विचारायचं होतं की हो बोला. 100% जर स्ट्रक्चर कम्प्लीट झालं असेल तर नेक्स्ट स्टेप काय करायची म्हणजे? कुठं दिसते 100% रेंज कम्प्लीट? समजा झालं तर जर वरून 100% आपण रेंज सेलिंग कम्प्लीट बघायचं का? झाली असेल, जर हा. 100% रेंज कम्प्लीट झाली असेल तर पुढे थोडस बघायचंय स्ट्रक्चर कसं तयार होतंय, की त्याला ब्रेक करते का, 100%च्या पण बाहेर कॅन्डल क्लोज होतात का तिथूनच उठून घेतलाय. तुम्हाला जर आता सध्या प्रॉफिटेबल व्हायचं असेल तर तुम्ही इनकम्प्लीट स्ट्रक्चर फक्त बघायचंय, बाकीच्या गोष्टी अजिबात बघायच्या नाहीयेत. कारण तुम्ही आतापर्यंत बॅक टेस्टिंग करून स्वतः पण सगळ्यांनी बघितलं असेल किंवा आता सुद्धा बघितलं असेल लाईव्ह मार्केटमध्ये, जसं आपण इनकम्प्लीट स्ट्रक्चरच्या वेळेस ट्रेड घेतोय तसं वन साइड मुवमेंट आपल्याला भेटते इथून इथपर्यंत. पण हे जर तुम्ही इथं बघत बसले 100% झालंय का 90%, मग थोडस तुम्हाला त्या ठिकाणी हे करावं लागेल. वेळ पण जाणार किंवा एसएल पण जाणार माहिती नसल्यामुळे. हा ओके ओके ठीक आहे. थँक्यू सर. आता तुम्ही मग आताच म्हटले 100% रेंज कम्प्लीट. आता या ठिकाणी खालून बघा, इथून गोल्ड वरती गेलेले आहे. हा बॉक्स घेतलाय मी, हा 50%चा बॉक्स. जसं मी खालून हा 50%चा बॉक्स लावतोय बॉडी पासून वरती 100%ची रेंज कम्प्लीट झाली. पिन पॉईंट सेलिंग बघा किती आहे, डायरेक्ट 100 पिपची सेलिंग आहे. आणि सेलिंग कुठपर्यंत आली जर तुम्ही नीट बघितलं तर ह्याच रेंजच्या 75% पर्यंत सेलिंग आलेली. आणि इथून परत गोल्ड अप साईडला गेलेले. का गेलंय? वरती गॅप आहे, हा बघा गॅप. असं गॅप ठेवून कधी मार्केट खाली जात नाही, लगेच वरती गेलं अप साईडला. आणि जर नीट अजून पण नीट बघितलं तर आपण ही सिंगल रेंज घेतली आणि ह्याच्या पण वरती जर गोल्ड गेला असेल तर आपण बाईंग साईडला डबल रेंज घेऊ शकतो अशी. जसं तुम्ही डबल रेंज घेणार आहात तसं तुम्हाला 3 मिनिटावरती पण डबल रेंज बघायला भेटेल. हे बघा डबल रेंज. आणि डबल रेंजचा 75% आपण मार्क करू लेवल. इथे गॅप दिसतोय, अशा वेळेस काय करायचंय, हाच बॉक्स घ्यायचाय, 25%चा बॉक्स घ्यायचाय, लावायचाय तुम्हाला बॉडी पासून इथून. जसं तुम्ही बॉडी पासून हा बॉक्स लावणार आहात, ह्या बॉक्सच्या मध्ये तुम्हाला कसे ट्रेड भेटतात ते बघा. हा बॉक्स लावला तुम्ही, आता हे इनकम्प्लीट स्ट्रक्चर दिसतंय खालच्या साईडला इथं. गोल्ड वरती जाणार, याच्यात 50% पासून प्रॉपर सेलिंग इथपर्यंत येणार, इथून परत वरती जाणार. असं तुम्हाला कंडिशन एकच आहे, फक्त तो बॉक्स आहे त्या बॉक्सच्या मध्ये काम करायला शिकायचंय. ओके मग 100% कम्प्लीट झाल्यानंतर त्याची ती डायरेक्शन देते म्हणायचं. हो बरोबर. आता हे बीला हे सांगितलं आता की गोल्ड वरती जाणार आणि 50% पासून पडणार इथून. इथून पडणार ते इथपर्यंत. इथून समजा ते ह्या लाईनला टच करून इथपर्यंत पडलं, इथून परत अप साईडला जाणार असं. आपल्याला फक्त आपला ट्रेड शोधायचा आहे. कसं शोधणार? इनकम्प्लीट स्ट्रक्चर आणि कम्प्लीट स्ट्रक्चर. आणि इनकम्प्लीट असेल तर बॉडी पासून मार्क करणार, कम्प्लीट असेल तर वीक पासून. कम्प्लीट असेल तर नवीन रेंज काढणार, इनकम्प्लीट असेल तर तीच रेंज कंटिन्यू करणार असं. समजतंय का? हा सर. समजा तुम्हाला कन्फ्युजन असेल अजून पण तर तुम्ही 3 मिनिटावरती बघू आपण. हे बघा, काहीच समजत नाही, समजा तुम्हाला एकदम तुम्ही नवीन आहात सगळेजण आणि 3 मिनिटावरती जिथून पण सेलिंग आलेली आहे टॉप पासून. आता समजा इथून टॉप पासून सेलिंग आली आहे तर ह्याची रेंज काढून आपण बघू गोल्ड कुठपर्यंत गेले. ओके, तर जे पण टॉपची कॅन्डल असेल, कॅन्डलचं टायमिंग काय आपण बघायचंय. हे थोडंसं झूम करून बघायचं कोणती कॅन्डल आहे. नीट बघितलं तर मी ग्रीन कॅन्डल घेतो, एकदम टॉपची आहे, 24-16 कॅन्डल आहे. 24 टायमिंग सिलेक्ट केला मी, 16 सिलेक्ट केलंय. कॅन्डल माझी सिलेक्ट झाली आहे. आता मला कुठून कुठपर्यंत मार्क करायचंय. मार्क करायचं इथून इथपर्यंत. परत मी ह्याचीच 75%ची लेवल घेणार अशी. ह्याचीच परत मी मधली पण लेवल घेणार.
हे बघा या ठिकाणी नेट बघितलं तर कुठून सपोर्ट घेतलाय 62% पासून. या ठिकाणी इनकम्प्लीट स्ट्रक्चर कुठं आहे का? सेम जर तुम्ही हाच बॉक्स घेऊन जिथं तुम्हाला इनकम्प्लीट स्ट्रक्चर बघायला भेटतंय, मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं, हे बघा या ठिकाणी इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे, प्रॉपर गॅप दिसतोय. अशा वेळेस काय करतो, टोटल रेंजचा 50%चा बॉक्स आपण घेऊन खालून जर बॉडी पासून लावला, या ठिकाणी बघा दिसतंय सगळ्यांना, प्रॉपर आपण खालून बॉडी पासून हा बॉक्स लावलाय, वरती पिन पॉईंट 50% पासून सेलिंग आलेली. तुमचा एसएल किती आहे? एसएल आहे तुमचा ह्याच्यावरती 35-40 पिप्सचा. तुमचं टार्गेट काय आहे? ह्या स्विंगच्या खाली किती आहे टार्गेट? डायरेक्टली 140 पिप्स. जिथं जिथं तुम्हाला इनकम्प्लीट स्ट्रक्चर दिसतात ना, अशी गॅप दिसतात ना, तुम्ही डायरेक्टली वरती जाऊन 50%ला डायरेक्ट सेलिंग करू शकता, एसएल प्रॉपर मॅनेज करून. म्हणजे तुम्ही विचार करा, या ठिकाणी तुमचं 0.02 ची जरी एंट्री असेल, डायरेक्ट तुम्हाला $28 भेटतात. दिवसातनं 2-3 ट्रेड केले, $100 अकाउंट तुमचं असं पण डायरेक्टली 50% इन्क्रीज होते. आता तर सेम इथून अजून गोल्ड हा सर अजून एकदा सांगता का बॉडी कधी पकडायची आणि वीक कधी पकडायची एकदा सांगता का? हा हे सांगतोय बघा, आपण सेलिंगची रेंज कोणती काढली? इथून काढली. आपण सेलिंगची रेंज काढली, ड्रॉ केली. ड्रॉ केल्याच्या नंतर जेव्हा तुम्हाला इनकम्प्लीट स्ट्रक्चर बघायला भेटतंय, म्हणजे असा गॅप बघायला भेटतोय, जर गोल्डने प्रॉपर 50%च्या इथं सपोर्ट घेऊन जर वरती चालला असेल, तर मी म्हणेल की अरे इनकम्प्लीट स्ट्रक्चरच नाहीये, गोल्ड वरती पण जाऊ शकतो. पण मला इथं डोळ्याने दिसतंय की गॅप आहे इथे. हे बघा प्रॉपर गॅप आहे या ठिकाणी, तुम्हाला पण सगळ्यांना दिसत असेल. मग अशा वेळेस आपण काय करतो, ही जी रेंज आहे ह्या रेंजच्या खाली बघा, बॉडी पासून मी मार्क करतोय. बॉडी पासून कधी मार्क करतो? जेव्हा मला इनकम्प्लीट स्ट्रक्चर दिसते, हे बघा इनकम्प्लीट, तेव्हा असं. आणि हेच जर तुम्ही नीट बघितलं, आता वीक पासून मी कधी मार्क करेल, वरती जर तुम्ही बघितलं, हाच बॉक्स घेणार आवाज मी वरून परत वीक गुतायला पासून. लागले सर. आता येतोय का? हो येतो. आता येतोय का बघा. परत तुम्ही या ठिकाणी पण बघू शकता, जिथून पण सेलिंग आलेली आहे टॉप पासून, इथून गोल्ड परत खाली आलं, आपल्या बॉक्सच्या 50%च्या खाली कॅन्डल क्लोज केल्या, परत वरती गेलं. वरती जायचं असेल तर परत इनकम्प्लीट स्ट्रक्चर मला दिसलं, हाच बॉक्स घेणार मी, खालून परत बॉडी पासून लावणार. हे बघा जसं मी बॉडी पासून मार्क करत आहे, पिन पॉईंट मला परत वरती सेलिंग दिसत आहे, परत मी सेलिंगचा ट्रेड प्लॅन करू शकतो इथे या ठिकाणी. म्हणजे तुम्हाला एंट्री, मल्टिपल एंट्री भेटणार आहेत तुम्हाला जर इनकम्प्लीट स्ट्रक्चर वरती काम केलं तर. जर प्रॉपर तुम्हाला कळत नसेल, अजून ऍडव्हान्स मध्ये शिकायचं असेल, तर तुम्ही डीएम पण करू शकता टेलिग्रामला. तुम्हाला पूर्ण बेसिक पासून व्हिडिओ भेटतील याची. किंवा इंडिकेटरचा ऍक्सेस पाहिजे असेल तर डीएम करू शकता. काही समजत नसेल तर काही म्हणजे कुठं गॅप आहे, कसं इनकम्प्लीट आहे, कम्प्लीट आहे. परत बघा, चला परत सांगतो तुम्हाला. या ठिकाणी बघा, जिथून पण परत सेलिंग आलेली आहे, इथून मार्केट खाली आलं, 50%च्या खाली बघा कॅन्डल क्लोज आहेत, परत वरती गेले. वरती गेल्याच्या नंतर आपण काय करतो, हाच बॉक्स एकतर खालून बॉडी पासून लावणार आहात आपण, वरती तुम्हाला 50%ला सेलिंग भेटणार आहे, किंवा जिथून पण गोल्ड खाली कॅन्डल क्लोज करून वरती गेलंय, हा जो पहिला बॉक्स आहे त्याच्या 50% पासून आपण सेलिंग करणार आहे. या दोन कंडिशन वरती तुम्हाला काम करायचंय. म्हणजे तुम्ही विचार करा, जिथं तुम्हाला एकदा एंट्री घ्यायचा मार्केट मौका देत नाही, तिथं तुम्हाला इथं पण वेळ दिली, इथं पण वेळ दिली, इथं पण प्रॉपर वेळ दिली. तुमचं टार्गेट फक्त काय आहे? ह्याच्या खाली जो पण गॅप ठेवलाय त्याच्या खाली तुमचं टार्गेट आहे. आणि सेम आता हेच बघा, सगळं आपण हे साईडला ठेवू, जिथून पण गोल्ड वरती गेलंय त्याची रेंज आपण काढून बघू. कॅन्डलचा टायमिंग काय आहे? 19 अपसाईड नंतर रेंज बघा कुठली भेटतीये. सगळ्यात पहिल्यांदा आपण कुठून कुठपर्यंत ड्रॉ करणार आहोत, इथून इथपर्यंत. प्रॉपर आपल्या झोनच्या मार्केट वरती बघा, सस्टेन होते तिथून अपसाईडला चालले. भरपूर कंडिशन आहेत, पण जेव्हा तुम्ही ऍडव्हान्स लेवलला जाताल तेव्हा तुम्हाला हळूहळू कंडिशन शिकायला भेटतील. प्रॉपर बघा, इथून इथपर्यंत 90% पासून सेलिंग येते तर मी काय करणार,
हाच बॉक्स घेणार, वीक पासून लावणार. जसं मी वीक पासून कम्प्लीट स्ट्रक्चर असताना गोल्डला बॉक्स लावतोय वीक पासून, मला पिन पॉईंट बाईंग बघा कुठून बघायला भेटते. एक गोष्ट तुम्हाला कळलेली असेल की आपण इनकम्प्लीट स्ट्रक्चर असताना बॉडी पासून मार्क करतो आणि कम्प्लीट असेल तर वीक पासून. हे प्रॉपर 90% पासून खाली पडत होतं. मी हाच बॉक्स घेतला, वीक पासून लावला, टॉप पासून पिन पॉईंट मला खाली बॉटम भेटला, इथून परत मी बाईंगला बसू शकतो. समजतंय का? खूप सोपं आहे, फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. जेव्हा तुम्ही स्वतः इंडिकेटर अप्लाय करताल तेव्हा तुम्हाला गोष्टी कळतील. समजतंय? हे तर मी 3 मिनिटावरती सांगितलं, 15 मिनिटावरती पण सांगितलं. ह्याच्याच डबल जर तुम्ही स्ट्रक्चर घेतलं तर तुम्हाला अजूनही गोष्टी कळतील व्यवस्थित. हे बघा, डबल स्ट्रक्चर घेतलं, इंडिकेटर ऑफ केलं मी, 50% ची रेंज घेतली, ही रेंज घेतली, तर मगाशी पण सांगितलं. एक डाऊट बोला होता बोला. की आपण बघ तुम्ही बघा एक एक्सेल दिलेली स्टार्टिंगला कोर्स घेताना, हम्म. ती आणि हा एकच आहे का, म्हणजे कॅल्क्युलेशन एकच आहे की सेपरेट वेगवेगळं आहे असं इंडिकेटरचं आणि ते? एक्सेल तर खूप बेसिक झाली ती. हे इंडिकेटर तर खूप पॉवरफुल तयार केले आपण. नाही पण मी म्हणतोय की असं कॅल्क्युलेशन एक आहे की वेगवेगळं आहे असं? कॅल्क्युलेशन खूप वेगळं आहे. त्या एक्सेलचा आणि इंडिकेटरचा लांब लांबपर्यंत संबंध नाहीये. ओके ठीक आहे. ओके, तर अनम्यूट करा आणि बोला तुम्ही. श्रेयशवीर, अनम्यूट करा तुम्ही. सिल्वर मध्ये पण अनालिसिस करून दाखवा ना सर. कशामध्ये? सिल्वर मध्ये. सिल्वर मध्ये खरं सांगायचं तर आता आहे ना, मी मागचे 2 आठवड्यात सिल्वर काय बघितलं नाही. मी गोल्ड मध्ये प्रॉपर बघतोय, पण तरी पण बघायचंच म्हटलं तर आपण बघूत. सिल्वरचा चार्ट घेऊन बघूत आपण. हा. खरं सांगायचं म्हटलं तर ज्या पेअर मध्ये तुम्ही 24 तास टाइम दिलेला असतो त्याच पेअर मध्ये ट्रेड घ्यायचा आहे. कारण प्रत्येक पेअरची एक वेगळी हे असते, कंडिशन, बिहेवियर असतं. हे बघा, 15 मिनिटावरती बघू आपण. जिथून पण सेलिंग आली तिथून बघू, टॉप पासून. काय टायमिंग आहे? 22:19. डाऊन साइड इंटर केल्याच्या नंतर पिन पॉईंट बघा, बाईंग कुठून आली. आपल्या रेड लाईनच्या इथून बाईंग आली आहे, इथून अप साईडला गेले गोल्ड. याची जर तुम्ही रेंज काढली तर 50% पासून सेलिंग आली प्रॉपर. आपण डायरेक्टली सेलिंग बघू, जसं आपण गोल्ड मध्ये बघत होतो मगाशी. हे बघा, हे जर तुम्ही नीट बघितलं तर मी ह्या ठिकाणी ना सिल्वर मध्ये जेव्हा बॅक टेस्टिंग करत होतो तेव्हा मी काहीतरी कंडिशन तयार करून ठेवलेल्या आहेत. ह्या ज्या कंडिशन आहेत त्या तयार करून ठेवलेल्या आहेत. हे बघा, डाऊन साईडला कुठून कुठपर्यंत ड्रॉ करायचे, अप साईडला कुठून कुठपर्यंत, हे मी इथे लिहून ठेवलेले. हे जर तुम्हाला इथून डाऊन साईडला बघायचं असेल तर तुम्ही इथपर्यंत बघू शकता. असं इंडिकेटर ऑफ केल्याच्या नंतर पिन पॉईंट लेवल बघा कसे काम करतात. 75% खाली मोठी कॅन्डल क्लोज आहे. आपण सेम बॉक्स घेऊन बॉडी पासून लावला तर वरती 75%. हे बघा, इथून दिसतंय सगळ्यांना? कॅन्डलच्या बॉडी पासून मार्क केलाय बॉक्स. जी पण तुम्हाला ही मोठी कॅन्डल दिसते ना, या कॅन्डलच्या बॉडी पासून जसं तुम्ही बॉडी पासून मार्क करता, पिन पॉईंट सेलिंग बघा कुठून आली, 50% पासून. एवढंच की तुम्ही स्वतः बॅक टेस्टिंग, तुम्हाला कंडिशन माहिती पाहिजे, कसं काम करायचं माहिती पाहिजे, तुम्ही लगेच सेलिंग बाईंग प्लॅन करू शकता. एक कळलं ना तुम्हाला की स्ट्रक्चर कुठे पेंडिंग आहे, तुम्ही डायरेक्टली बाईंग सेलिंग करू शकता. आणि त्याला जर प्रॉपर शिकायचं असेल तर प्रॅक्टिसची खूप गरज आहे. याचं डबल स्ट्रक्चर घेतलं, खाली बघा पिन पॉइंट काम, इथून इथपर्यंत एक लेवल, इथून इथपर्यंत एक लेवल. त्याच्या खाली जर कॅन्डल क्लोज असतील, हा बॉक्स साईडला, हा बॉक्स बॉडी पासून, जसं बॉडी पासून मार्क केला वरती लेवल मला बघायला भेटते इनकम्प्लीट. परत मी वरून बॉडी पासून मार्क करणार, खाली 50% ला मला पिन पॉईंट बाईंग बघायला भेटते. परत मी वीक पासून वरती पिन पॉईंट 50% सेलिंग,
असं तुम्ही ट्रॅक करू शकता. हे बघा मल्टिपल टाइम्स तुम्हाला ट्रेड बघायला भेटते. सिल्वरने त्याच्यामुळे हा एक डबल बॉटम होऊ शकतो. पण जर ह्याच्या खाली गेलं तर मग कंटिन्यू सेलिंग असं. मी मागच्या मीटिंग मध्ये पण सांगितलं की जेव्हा डबल बॉटम डबल टॉप बनतो त्यावेळेस गोल्ड त्याचं सिल्वरच झालं. आपण तर गोल्ड मध्ये बघतोय 3 मिनिटावर. आता मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं होतं, झालंय का तसं पिन पॉईंट? हो सर झालंय झालंय. का बघा. मी मगाशी काय म्हणलं होतं की गोल्ड इथून वरती जाणार आणि इथून 50% पासून पिन पॉईंट खाली पडणार. आलंय का खाली? आलंय का? आणि हे सेलिंग बघा किती 70 पीप नवीन माणसाला कॅप्चर करता येत नाही कारण त्यांच्याकडे प्रॉपर सेटअप नसतो. स्क्रीन दिसत नाहीये का? दिसते. ते दिसत. हम्म. ब्लँक होते सर मध्ये मध्ये. हम्म? ब्लँक होते सर मध्ये मध्ये स्क्रीन. एकच मिनिट थांबा. Apple. दिसते सर व्यवस्थित. हम्म. ओके. ओके. तर हे अशा प्रकारे काम करू शकतो तुम्ही. याचं रेकॉर्डिंग पण भेटेल आणि उद्या मॉर्निंगला आपण अजून एक सेशन घेऊ. म्हणजे काही डाऊट असतील किंवा लाईव्ह मार्केटमध्ये. आता ह्या ठिकाणी काही नाही, डाऊन साईडला काही नाही, अप साईडलाच आहे. गोल्ड थोडंसं डाऊन न्यायचा प्रयत्न करते पण हे परत अप साईडला जाणार आहे. 15 ओके. मिनिटावरच बघायचं ना आधी सर. हो 15 मिनिटावरती बघायचं, पूर्ण मार्किंग करायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही 3 मिनिटावर काम करू शकता. तुम्हाला इतक्या म्हणजे ओके मी सर. सांगू नाही शकत, पूर्ण पिन पॉईंट लेवल बघायला भेटतील. फुल ऍडव्हान्स जर तुम्हाला शिकायचं असेल तर डीएम करा. इंडिकेटरचा ऍक्सेस पाहिजे असेल तर डीएम करा. काय समजलं नाही तरी पूर्ण मला स्क्रीनशॉट पाठवा, मी सांगेन कुठं चुकलंय काय झालंय. ओके सर. ओके. तर आजच्या पुरतं आपण ठेवूयात इथंच आणि परत उद्या मॉर्निंगला मला सकाळी होणार टायमिंग आहे सांगा. सर. हो पण किती वाजता मला टायमिंग सांगा, म्हणजे त्या टायमिंगला आपण घेऊयात एकदा सेशन. नाही तुमच्या वेळी सर, तुम्ही फ्री असेल तेव्हा कारण एकदा. बरेच जण जॉबला पण जातात ना, त्यांचं टायमिंग असं नको हो. की ते जॉबला चालेत आपण लाईव्ह घेतोय, त्यांना परत जॉईन करता येत नाही मग. एक काम करू आपण 9 वाजता घेऊया, 9:30-9. ओके सर. हा चालेल. म्हणजे 10, 10:15, 10:30 पर्यंत आपण उरकू शकतो सगळं. ओके सर, नाही काय अडचण. ओके चालेल. काय असेल तर बिनधास्त मला डीएम करा, विचारा काही समजलं नाही तर. आणि इंडिकेटर ओके. वापरा तुम्ही, खूप चांगले. तर आपण काय कुठं करायचं पुण्यात तुम्हाला? राहतात पुढे? हो पुण्यातच. ओके सर. हो तुम्ही जर सर टॉप रेकॉर्डिंग पासून भेटेल का याची? हो ह्याची रेकॉर्डिंग युट्यूबला अपलोड होईल, तुम्ही बघू शकता. लिंक जी आहे ना युट्यूबच्या ह्याची व्हिडिओची ती ग्रुपमध्ये शेअर करायला सांगतो मी. कारण की आता जॉईन झालं म्हणून. हो रेकॉर्डिंग भेटेल याची. हो सर चालेल. ओके मग आता आपण थांबू थँक्यू सर. आणि तुम्ही फक्त टॉप आणि बॉटम सिलेक्ट करायचे कॅन्डलचं. बाकी तुम्हाला काय सगळं तुम्हाला हळूहळू जसं तुम्ही बघत जासाल रोजच्या रोज तुम्हाला कळेल की कुठे गॅप ठेवलाय, मग कसं तुम्ही बॉक्स ड्रॉ करायचा, वीक पासून कशी सेलिंग करायची, सगळ्या गोष्टी कळतील. आणि ह्याच्यात कुठला आपण काहीच नाही, फक्त आपले इंडिकेटर वापरतोय. वेगळं काहीतरी आपण बघतोय का, कुठले न्यूज बघतोय, काय करतोय? नाही ओके. सर कोणतंच नाही. हम्म. हो सर. तर उद्या सकाळी परत आपण बघू. काय जर तुम्हाला डाऊट असेल तर मग आपण क्लिअर करू. फक्त तुम्हाला तर काही समजत नसेल तर मग डीएम वगैरे करा, स्क्रीनशॉट पाठवत राहा. बरेच जण पाठवतात पण काही काही जण नाही पाठवत. ओके सर, पाठवतो आता. ओके डायरेक्टली त्याच्यात काय स्क्रीनशॉट काढायचंय पाठवायचंय, इथं काही समजलं नाही विचारायचंय, म्हणजे मी सांगेल तुम्हाला. ह्याच्यात ना आपण कुठला व्हॉल्यूम बघतोय ना कुठलं काहीच रॉकेट सायन्स नाही. एकदम एवढा सोपा सेटअप तयार करून ठेवलाय बघ. एकदम सोप्या आणि ज्या मार्केटमध्ये काम करतात त्या कंडिशन मी तुम्हाला दिलेल्या आहेत, 2 कंडिशन. ओके चला मग मी हे करतो, ठेवतो. आपण उद्या येस सर, सकाळी येस परत सर. जॉईन करू. बाय गुड बाय नाईट. बाय. ओके ओके ओके.